कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। हे मुंबई आहे मुंबई, तुला इकडे राहता येणार नाही आणि हे घर माझं नाहीये। अरे होईल रे घर, हाँ पण सावध हा। कोणापासून? या बाईपासून सावध। आई, श्श्श. आई आम्ही मूल दत्तक घ्यायचं ठरवतोय। असंच असतं, पुरुष हसतच असतो, रडत राहावं लागतं ना ते स्त्रीला, सगळं सोसायचं असतं ते स्त्रीला। आरती लंच टाइम मध्ये आली आहेस? हो एवढं काय अर्जंट बोलायचंय? अगं मला खरं तर तुला आनंदाची बातमी सांगायची आहे, पण ती बातमी जर तुझ्याकडून आली असती तर जास्त बरं वाटलं असतं मला। आरती आनंदाची बातमी द्यायची आहे ना, मग चेहरा का असा लटकलेला आहे? अगं माझ्याकडे गुड न्यूज आहे। आरती गुड न्यूज! वहिनी काँग्रेट्स! हो पण वहिनी मला इतक्यात आई व्हायचं नव्हतं, म्हणजे आत्ता कुठे लग्न झालंय आमचं, आत्ता कुठे संसार मार्गी लागतोय आमचा, आणि लगेच हा तिसरा पाहुणा आमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे। आम्हाला कळतच नाही की स्वागत करायचं याचं की नाही। आरती अगं मी देवाला किती प्रार्थना करते मला मूल होऊ दे, आणि देव तुला देतोय तर तू नाही म्हणतेस? आरती मी किती उपास तापास केलेत, किती मेडिकल ट्रीटमेंट घेतले, हे बघ वहिनी मला तुझ्या भावना समजतायत, पण अगं मला कधीच गृहिणी बनून राहायचं नव्हतं। माझ्या करिअरचा ग्राफ माझ्या डोळ्यासमोर आहे, प्रमोशन्स खुणावतायत मला, आणि आरती आई होणं म्हणजे लग्नानंतरच एक प्रकारे मिळणारं प्रमोशनच आहे ग। तुझ्या स्वतःचं असं गोड क्रिएशन ज्याला मन आहे, भावना आहेत। एक मिनिट, तू असं गृहीत धरून चाललीयस की मी या बाळाला जन्म देणार आहे? नाही वहिनी मला हे जमणार नाही। आरती तुला जमणार नसेल ना तर त्याचा सगळा सांभाळ मी करेन, पण आरती प्लीज बाळ, वहिनी बाळ। काय बोलायचंय तुम्हाला? आत्ताच बोललं पाहिजे का? उद्या सकाळी बोलू, मी थकलो आता। अहो सकाळी तुम्ही ऑफिसला जाण्याच्या घाई गडबडीत असता, निवांतपणा नाही मिळत तितका। रणजित विषयी बोलायचंय ना? कुठला आलाय निवांतपणा? बघितलं सर, तरी मी तुला सांगत होतो मी येत नाही। अरे पण तुम्हा दोघांविषयी बोलायचंय ना, मग तुम्ही नसताना मी कसं बोलणार? ती रेणू तर ह्यांच्या समोर यायलाच घाबरते, आणि आता तू पण। बस नमनाला घडापर तेल पुष्कळ झालं। दिवसभर त्या ऑफिस मध्ये मर मर मरून थकलेला जीव घरी येणार तो जरा 2 घटका आराम करायला, पण घरी येऊन काय बघायचं? आपल्या चिरंजीवानी काय नवीन प्रॉब्लेम तयार करून ठेवले ते सोडवायचे। बोला बोला, आज काय दिवे लावलेत? अहो का असे बोल लावताय त्याला? मला रेणूने तुमच्या कानावर घालायला सांगितलंय। डॅडी मी आणि रेणू आम्ही दोघांनी ठरवलंय मूल दत्तक घ्यायचं। काय?
अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि काय हो, तुम्हाला हे मान्य आहे? हो, मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाहीये. सगळ्या टेस्ट झाल्यात. रेणू आई होऊ शकत नाहीये. यात फक्त दोष तिचाच असेल असं कशावरून? कदाचित दोष माझ्यातही असू शकतो. त्यामुळे मूल दत्तक घेणं हा एकमेव पर्याय आमच्या समोर आहे. नाही, ते मूल दत्तक घेण्याचं एक वेळ मान्य करीन रे मी. अरे पण कोणाचं मूल? त्याच्या आई बापाचा काही पत्ता नाही, खानदानाचा ठाव ठिकाणा नाही. असं कोणीतरी टाकलेलं बेवारस मूल या मोडकाच्या घरात बागडणार? या सगळ्या ऐश्वर्याचा भावी मालक म्हणून मिरवणार? अहो, एखाद्या लहान निरागस बाळाबद्दल असं कसं बोलवतो तुम्हाला? हे बघा, या घरात ना दुडू धावणाऱ्या पावलांची उणीव आहे. कसलाही विकल्प मनात न ठेवता दोघांच्या प्रपोजलला होकार द्या ना. हे बघा, तुम्ही मला उगाचच इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करू नका. या घरात दत्तक मूल येणार नाही. जे माझ्या मनाला पटत नाही ते या घरात होणार नाही. आणि तुमच्या त्या लाडक्या रेणूला जाऊन सांगा, आणि दत्तक मूल घ्यायचं असेल ना तर आपल्या आई वडिलांच्या घरी निघून जा. आणि जाताना सोबत घ्यायला सुद्धा घेऊन जा म्हणावं. गुड नाईट. एवढा कधी उशीर होत नाही बाई या पोराला. रोज अगदी येळच्या वेळेला घरी येतो, पण आज एवढा उशीर कसा झाला काही कळेना. फोन पण केला नाही त्याने. काय करावं बाई? अजून नाही आला. आला. का रे पोरा? अरे एवढा उशीर करायचा का? फोन करून कळवायचं ना उशीर होणार आहे म्हणून. आम्ही जेवायला वाट बघून राहिलो ना तुझी. शांतक्का, तुम्हाला खूप वेळा सांगितलंय माझी जेवायला वाट नका बघायचं. असं कसं? सावत्राईला खेळायचं संधी नको का सोडायला? हा, एवढाच त्रास होता तर कशाला आली राहायला इकडे? तुला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं सगळं सामान घेऊन इकडे राहिलाय म्हणून? शांतक्का, उशीर झाला ना, चला आपण जेवण घेऊ. नाही, ही बाई सकाळीच 2 वेळचं जेवण घेते हो, नंतर जेवायला मिळेल की नाही एवढी पण शंका आहे. वैभव, हे बाबा असं कोणाचं जेवण काढू नये रे. अरे जेवण ही नशिबाची गोष्ट आहे बाबा. हा बरं ते जाऊ दे. अरुण आरतीकडे गेला होता ना, कसे ती दोघं काय म्हणतात? ते काय म्हणणार, त्यांचीच भांडणं सोडत होतो. नवरा बायकोच्या भांडणामध्ये हा तर बिन लग्नाचा, हा काय सल्ला देणार? नव्याची नवलाई उतरली नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू. काय म्हणावं बाई? नाही, खरंय तुमचं. गुड न्यूजचं कौतुक करायचं सोडून टेन्शन घेतलंय त्यांनी. होणारं बाळ म्हणजे कटकट आहे असं समजून आरतीने आत्तापासूनच रडायला सुरुवात केली. बघितलं शांताबाई, ही हल्लीची तरुण पिढी. तुम्ही 3 लग्न करून तुम्हाला मूल नाही. मी तर काय दुसरेपणाची. माझ्या पदरात मूल असलेलाच नवरा, म्हणून मला मूल नाही. आणि वर काय, सावत्राईचा शिक्का. हो, एवढा त्रास होतोय ना, मग लग्न कशाला केलं? तेव्हा सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती ना. मग आणि काय ग, आता सगळ्यांना सांगत फिरतेस ना माझ्या मुलाला 60,000 रुपये पगार आहे, आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. अशा वेळेस चालतो सावत्र मुलगा तुला? वैभव, भांडू नका रे तुम्ही असे. बरं मग तू आरतीची समजूत काढली की नाही? खांदा दिलास की नाही आरतीला रडायला? आणि समजूत काढली असेल की पाठीवर हात फिरवून. शांतक्का, बघितलं
किती विकृत बाई आहे ही. अगं तो माझा सख्खा मित्र आहे. ती माझी वहिनी लागते. म्हणूनच म्हणते तिचा नवरा आहे तिची समजूत काढायला. तू तुझा संसार उभा कर आधी. अरे आरतीपेक्षा खूप श्रीमंत आणि छान मुली बघीन मी. तू कशाला मित्राच्या संसारात लुडबुड करतो? कळलं शांताक्का? ही बाई सुखात राहणार नाही आणि आपल्याला सुखात राहू देणार नाही. नाही, तुझ्या पाया पडतो असं मी म्हणणार नाही, कारण त्या लायकीचीच नाहीयेस तू. त्यापेक्षा स्वतःचं सामान आवरा आणि निघा इकडनं. आम्ही तरी सुखात राहतो. होय, हो. आरती. येस, बोला मॅडम, काय म्हणताय? अरे वैभव, अरुण अजून घरी आलेला नाहीये. अगं मग येईल इतक्यात. फार काही उशीर नाही झालाय. हो, पण वाट बघून बघून मला कंटाळा आलाय रे जाम. एवढंच ना? मग टीव्ही बघ, सिरियल किंवा पिक्चर बघ, नाहीतर काहीतरी वाचत बस. तुझं काय जातंय घरात बसून उपदेश करायला? मग एक काम कर, फोन लाव अरुणला आणि बोलवून घे. हो, पण त्यासाठी तुझ्या मित्राने फोन उचलायला तर हवा. एकतर स्विच ऑफ लागतोय किंवा आउट ऑफ रीच लागतोय. बरं, मग माझ्याशी बोल. ए, मी काय म्हणते, त्यापेक्षा तू इकडे ये ना, आपण गप्पा मारू. आत्ता? का? आत्ताच म्हणालास ना, खूप उशीर नाही झालाय. ये ना, मी खरंच कंटाळले रे, प्लीज. काही काय हट्ट करते तू? बरं मला सांग, जेवलीस का तू? नाही अजून, अरुणसाठी थांबले. ओ सावित्री, अगं पण तुझा सत्यवान तिकडे खात असेल काहीतरी, त्याचं काय? माझं एक, त्याची वाट बीट बघत बसू नकोस, खाऊन घे काहीतरी. आणि आपण उद्या भेटू, ठीक आहे? बरं, बाय. ओके. काय करतेस? काय करतेस गौरी? अशी ही धर्मकन्या. मला वाटलं तिला भूक लागली म्हणून जेवायला घालायला जातोस की काय? तुला काय वाटलं तुमच्यात काय चाललंय हे काही मला कळत नाही? अरे असले वास तर मला लगेच लागतात. बिचारा अरुण, बोळा रे बोळा. आई, तुझे विचार किती घाणेरडे आणि गलिच्छ आहेत का? हे बघ, तुझं आणि माझं अजिबात जमणार नाहीये. माझ्या बापाची संपत्ती मिळाली ना, मग जा ना इकडनं. का त्रास देतेस मला? अरे पण तुझ्या बापाची संपत्ती मला किती दिवस पुरणार? हे बघ, माझा बाप श्रीमंत होता, त्याचा मुलगा श्रीमंत नाहीये. माझं घर अजूनही महिन्याच्या पगारावर चालतं आणि महिन्याला 60,000 रुपये म्हणजे खूप पगार झाला असं नाहीये. त्यात आमची नोकरी, आम्हाला कधी नोकरीवर लाथ मारून बाहेर काढतील सांगता येत नाही. तेव्हाच तेव्हा बघता येईल. मी जाऊन राहीन गावात. तू मात्र तुझ्या बापापेक्षा हुशार. हा, सोन्याचं अंड देणारी कोंबडी तुझ्या दारात उभी आहे. शट अप.
काय करतेस? काय करतेस गौरी? काय मिळालं तुला? आनंद आनंद मिळाला मला. एरवी तुझे हे ग्रह नक्षत्र तारे ना मला मला पायदळी तुडवतात. आज मी त्यांना. अगं वेडी आहेस का तू? आम्हाला या सगळ्यांनी ना काही फरक पडत नाही. आम्हाला राग नाही, लोभ नाही, दुःख पण नाही. ओ आम्ही पण तुमच्यासारख्या स्ट्रॉंग आहोत म्हटलं. आणि आम्हाला त्रास द्यायला ना ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ग्रह नक्षत्र तारे आणायला लागतील. तुझा या सर्वावर विश्वास नाही ना? आणि विश्वास ठेव असा आग्रह पण नाही. पण निदान अशी त्यांची हिंसक टिंगल तरी करू नकोस. मग हे सगळं कर्मकांड करणं ना थांबव, नाहीतर मी आहे ना. अगं अशी टिंगल केल्याने ना त्रास होतो, परिणाम वाईट होतात त्याचे. अगं नियतीने माझा जो खेळ मांडलाय ना त्यापेक्षा आणखीन वाईट काय होणार आहे ग? हा खेळ शब्द चांगला आहे. अगं पोतेर झालंय माझं. पाय पुसण्या एवढी किंमत ठरवली आहे तुझ्या ग्रहांनी. काय वाईट आहे ग तुझं? सांग ना. डोक्यावर छप्पर आहे, 2 वेळचं पोटभर जेवायला मिळतं, काय हवं नको ते बघायला आई वडील आहे. हो आहे ना, आहे. माझ्या आधी बोहुल्यावर चढणारा दादा आहे. मला दुष्ट ग्रहांपासून वाचवण्यासाठी पंडित गौरीताई आहेत. काय हवंय मला? कशाची कमी आहे? सगळं माझं चांगलं चाललंय. मग हे उपद्व्याप कशासाठी? कुणासाठी? तुझ्यासाठी. तू चांगल्या घरात पडावी, दुर्दैवाचे दशावतार थांबावीत ना म्हणून. लग्न इथे कुणाला करायचंय लग्न? म्हणून सांगते हे सगळं थांबव. अगं साधं या घराला तोरण नाही, चेंडूची माळ नाही, दिवस रात्र घरापुढे सरण. आणि आता जे काही चाललंय त्यापेक्षा वाईट किंवा चांगलं काय होणार आहे? म्हणून सांगते हे सगळे उपद्व्याप आहे ना ते थांबव. मी अशी हार मानणार नाही. माझ्या अभ्यासावर पूर्ण विश्वास आहे. एक ना एक दिवस हे दुष्टचक्र नक्की थांबणार. अरे तू कधी आलास? आत्ताच आलो. फोन सुद्धा केला नाहीस. अगं बॅटरी लो होती आणि चार्जर घरीच विसरलो होतो. इतका उशीर का झाला तुला? क्लायंट बरोबर मीटिंग होती आज. अशी ही धर्मकन्या. आरती अरे तू कधी आलास? आत्ताच आलो. फोन सुद्धा केला नाहीस. अगं बॅटरी लो होती आणि चार्जर घरीच विसरलो होतो. इतका उशीर का झाला तुला? क्लायंट बरोबर मीटिंग होती आज. इतका वेळ लागतो का रे मीटिंगला? पण नंतर पार्टी होती. सिगरेटचा धूर, दारूचा भुक्कारा. माझं डोकं फिरलंय आणि अर्ध्यात पार्टी सोडताही येत नाही ना. बरं जेवलास तरी का? कसा जेवण? तू इथे घरी माझी जेवायची वाट बघतेस. मला घास कसा जाणार?
पण यापुढे तू माझी वाट बघू नकोस. आता एकाची नाही 2 जीवांची आहेस तू. तेच तर. इथे 2 जीव सांभाळता येत नाहीयेत, तिसऱ्याला का आणायचं? अरुण, मला असं वाटतंय की तू पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. ही लिस्ट मी सतत माझ्याबरोबर ठेवतो. काय आहे यात? आपले इन्स्टॉलमेंट्स, महिन्याचं ठरलेलं आउटगोईंग. हा सगळा पसारा मीच वाढवलाय माझ्या आरतीसाठी. सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं मी, पण या साहेबांना आत्ताच यायचंय आणि मुख्य म्हणजे तुला तेच हवंय. उलट माझ्यासाठी तू तुझ्या फॅमिलीशी फक्त व्यवहारापुरते संबंध ठेवलेस. बरं, मला कधीच फोर्स केला नाहीस की सासरी येऊन राहा म्हणून. आणि मी मात्र तुझी कुठलीच इच्छा पूर्ण करू शकत नाहीये.